सुरुवातीलाच बातमी आहे सांगलीतनं। सांगली जिल्ह्यातल्या शरद पवार गटातला संघर्ष शिगेला पोहोचलाय। जयंत पाटलांच्या समर्थकांनी विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना रील्सद्वारे अप्रत्यक्षपणे इशाराच दिलाय। जयंत पाटलांच्या भाषणातला आवाज वापरून हे एक रील बनवलेलं आहे, जे सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलंय। जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा अजून तुम्ही विरोध बघितलेला नाही। मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळेच गमवाल, असा इशारा जयंत पाटील समर्थकांनी या रीलमधनं दिलेला आहे। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे मोर्चा वळवत त्यांच्या बालेकिल्ल्यातनं आव्हान दिलं होतं आणि त्यानंतर जयंत पाटील समर्थक सुद्धा आक्रमक झालेत। तर जयंत पाटील यांच्या समर्थकांनी बनवलेलं हे रील आहे, ज्यामध्ये जयंत पाटलांचा विरोध तुम्ही अजून पाहिलेला नाही, विरोधात जायला लावू नका, आहे ते सगळंच गमवाल, अशा स्वरूपाचा आवाज सुद्धा या रीलला देण्यात आलेला आहे। त्यामुळे टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल, असं म्हणणं आहे। या सगळ्या रील्समधनं जयंत पाटील यांच्या वतीनं समर्थकांनी केलेलं हे रील आहे। अर्थातच जयंत पाटीलांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक होत त्यांनी हे रील बनवलेलं आहे आणि या रीलच्या माध्यमातून इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकीकडे आपण बघतोय विश्वजित कदम यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेतच आणि येत्या काळात ते स्पष्टपणे आणि उघडपणे बोलतील, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र त्यांचा रोख हा जयंत पाटलांकडेच होता, हे सुद्धा वारंवार स्पष्ट झालेलं आहे। अधिक माहिती घेऊया, शरद सातपुते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शरद, एकीकडे आपण बघतोय की हा एकमेकांमधली अंतर्गत धुसफूस जी आहे ती आता उघडपणे समोर येऊ लागलेली आहे। रील्सच्या माध्यमातून कार्यकर्ते सुद्धा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतायत। काय सध्या सांगलीतली स्थिती? अगदी बरोबर आहे प्रज्ञा, आपण पाहत आहोत की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये बेगाडी झाल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे। या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटलांचे विजयी झाल्यानंतर काही जी खदखद मनात होती ती विश्वजित कदम आणि विशाल पाटील आता खुलेआम बोलत आहेत। अप्रत्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांनाच टार्गेट करत आहेत, हे दिसून येत आहे। अनेक ज्या ज्या ठिकाणी ते सत्कारासाठी विशाल पाटील जात आहेत त्या ठिकाणी ते बोलत आहेत आणि कालच्या त्या सत्कार समारंभ प्रसंगी विश्वजित कदम खुलेआम बोलले की आता वाळव्या तालुक्यात म्हणजे जयंत पाटील यांच्या बाले किल्ल्यामध्ये 10 पट लक्ष घालणार, असं त्यांनी आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर जो वाद आहे त्या वादाला या निमित्तानं पुन्हा ठिणगी पडलेले आहे आणि आत्तापर्यंत लोकसभेपासून आत्तापर्यंत जयंत पाटील हे फक्त बाजू सावरण्यासाठी विश्वजित आणि विशाल यांना सांगत होते की भाषणातून की यामध्ये माझा हात नाही आहे, माझा हस्तक्षेप नाही आहे, ही घटना कशी घडली असे सांगत होते। पण हे जनतेला माहीत असल्यासारखे विश्वजित आणि विशाल पाटील रोखठोक बोलत होते, यामागचा नारद कोण आहे हे सांगत होते। आत्तापर्यंत जयंत पाटील यांनी एकही शब्द बोलले नव्हते, एकाही सभेत प्रतिक्रिया दिली नाही विरोधात, पण आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी रीलच्या माध्यमातून त्या जे बोलत आहेत विश्वजित कदम, विशाल पाटील अन्य नेत्यांना इशारा या माध्यमातून दिलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शरद। तर सांगलीमध्ये